तो विशाल त्या प्रभूला काय बोलला, ये मी तुला चड्डीत घालतो. त्याला चड्डीत घेऊन तुला काय करायचं रे? तो तिथं वळवळच करेल तसं, पण बट तुला करायचंय काय? आणि हे बावळाटा, चड्डीत दही कोण लपवतो रे? चुकून फुटलं बिटलं तिथे कसं वाटन? तू बाहेर बिरबलाचं काम करतो ना, मग ही काय लपडी? शेख चिल्ली बनायचंय तुला? ये हिला बावळट एक नंबरचा. घरातले ना एक नंबरची येडाचा बाजार आहे, सॉरी सोट्यांचा बाजार आहे. कारण त्यांच्या अंगात घुसला दानाजीराव दे धक्का मधला. दिसलं की चोर, अंडी चोर, लोकांच्या गाडी चोर, पोलिसाच्या चड्ड्या चोर. बिग बॉसच्या घरात पण तेच चाललंय, नुसती चोरा चोरी. अंडी चोर, चावी चोर, शावर जेल चोर. अजून काय आज काय चोर होत? हा ते राशन आटा बिटा आईच्या गावात यांच्या. सुधरा रे सुधरा, खरंच सुधरा. ही चोरा माऱ्या बंद करा, चांगलं नाही म्हणते लोक. आणि दुसरी गोष्ट तर बिग बॉस, तुमच्या क्रिएटर टीमला सलाम. कारण बिग बॉसचा हा जो सीझन आहे ना, तो या लेवलला फ्लॉप गेलाय ना की काय सांगू. म्हणजे अर्जुन कपूरची मूवी सुद्धा एवढी फ्लॉप जात नाही तेवढी आता तुम्ही फ्लॉप चाललेत. ज्यांनी आजपर्यंत आहे ना बिग बॉस मराठी कधी पाहिली नसेल ना, त्यांना सांगतो मी की बिग बॉसचा सीझन चौथा जो होता तो खूप जास्त फ्लॉप केला ह्या लेवलला. म्हणजे इथून इथं होता तो. पाचवा तो गाजला, पण चौथा फ्लॉप गेला होता. आता तो सीझन त्याच्यापेक्षा जास्त बेकार खाली जाणार आहे हे कन्फर्म, हे त्यांना कळलंय. त्यामुळे आता त्यांनी त्यांचे हुकमाचे एक्के बाहेर काढलेत. म्हणजे एकमेकाला बांधायचं ते बैलांसारखं बस. पण हे बैलाच्या बुद्धीच्या लोकांना एकमेकाला बांधून काही होणार नाहीये. कारण ते भांडणं कंटेंट तुम्हाला काहीच देत नाहीये. आता तन्वीला रुचिताला बांधलं, दिवस संपला. ते दोघांमध्ये काही भाषणच झालं नाही. भाषण झालं तर भांडणं कोण होणार? त्या राकेशला आणि अनुश्रीला बांधलं, काय झालं? काही झालं नाही. दीपालीला दिव्याला बांधलं, काही झालं नाही. तुम्ही विनाकारण तुमचा वेळ वायाला घालवलाय माहिती का. या लोकांपुढे तुम्ही काहीही करा, त्यांना काही येत नाही. ही एक नंबरची आहेत ना, टिंब आहेत बस. मी आता काय बोलू, यांना नाही जमत रे कंटेंट देणं, रियालिटी शो खेळणं. बस एक माणूस लय भारी खेळतोय, म्हणजे ऍज अ पर्सन तो खूप चांगला आहे. तो म्हणजे आपला सचिन भाऊ. त्याने रडवलं रे, आता रडवलं खरंच. त्या दिव्याला रडवलं, अजून एकाला रडवलं भाई. खरंच त्याचं बोलणं सुंदर, खूप जास्त सुंदर आणि मनापासून जे आलं ना ते होतं त्याचं आजचं बोलणं दिव्यासाठी. खरंच त्या माणसाला मानलं भाई आपण आज. बाकी सगळे दोघलेत, तो नाहीये, खरंच तो नाहीये. नंतरचा विषय आला होता तो टास्कचा, नॉमिनेशनचा, कोणाला नॉमिनेट करायचं. त्याच्यामध्ये पण थोडं गणलं ते प्रभूचं. प्रभूला टार्गेट झालंच, तो टार्गेट होणारच होता. कारण त्याची कामधंद्याचे असे आहेत. तो दोघला एक नंबरचा. नंतरचा विषय होता ओंकार वर्सेस आयुषचा. ओंकार काय चिडला यार, म्हणजे चिडला म्हणजे इन द सेन्स त्याला वाईट वाटलं त्या गोष्टीचं, का ज्या मित्रासाठी मी उभं होतो त्यांनी आज मला नॉमिनेट केले. खूप जास्त चिडाचिड झाली. तो एक इमोशनल सीन होता दोघांसाठी. बट बाकी या घरात काहीच चाललं नाही, नुसता टाइमपास चाललाय, नुसती पिकनिक चालली यार. याला काहीतरी शो दाखवा कसा असतो, काय असतो, जरा हानामारी मारामारी भांडाभांडी काहीतरी होऊ द्या. शो पाहायचा कशाला? लोकांना कंटेंट कसं भेटणार? तो सागर कारणे दोघला, प्रभू दोघला. राहिलं कोणतं? विशाल तर तो एक नंबरचा बिरबलाचे. त्याला असं वाटतं, पण तो जाऊ दे, आता मी काय बोलू त्याच्याबद्दल, झाले सुरुवातीला बोलून. लय रेले. आणि ती अनुश्री, अरे बाप रे बाप, आई शपथ रे. मला जर कोणी दिसलं ना का अनुश्रीचा मी फॅन आहे असं मला कोणी बाहेर दिसलं ना, आई शपथ रे, मी वायरीनं त्याचा गळा घुटेन रे, वायरीनं शिवाय. एवढा मला राग येतोय तिचा, एवढा राग येतोय की बस रे बस. मान्य आहे ती कंटेंट देते घराला, पण ऍज अ पर्सन मला लय राग येतोय, बेकार राग येतोय. तर मी आधी तिला फॉलो करायचं रे. मी जसं तिचे पहिले 1-2 दिवसाचे मी शो पाहिले, मी इंस्टा फेसबुक कुठं पण मी तिला फॉलो करत असताना मी अनफॉलो केलं भाई. नको, अशी व्यक्ती कुठंच नको. लय बेकार विषय तिचा. म्हणजे चोरणं, वाडा बोलणं, उद्धट बोलणं, शिव्या देणं नॉर्मल गोष्ट आहे पुरीसाठी, नॉर्मल. ती इंस्टा चांगली वाटायची, ते जाऊ दे डान्स बीच लफडे जाऊ द्या, पण तशी त्याला चांगली वाटायची टिकटॉकच्या काळात. पण जाऊ दे, आता काहीच बोलणार मी त्यांना. लय अवघड आहे यांचं. बिग बॉसवाल्यांना कळलेलं आहे यांचा शो चालत नाही. त्यामुळे आता आता एक गोष्टी बाहेर काढतात ते, जसे ते एकमेकाला बांधायचं होतं, अजून एखाद्या गोष्ट बाहेर काढतील. पण ह्या टिंबटिंबांपुढे बोलून काहीच फायदा नाही, यांच्याच्याने काय नाही होणार. तुम्ही शो बंद करा 50 दिवसात आणि घरी जावा. उगाच आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे म्हणून आम्ही बोलतोय. नाही तर मी कुठे सर्वे पाहिला होता, तर त्याच्यामध्ये 100 पैकी 90 जणांना शो फ्लॉपच वाटतोय. पाहतच कोण नाहीये. 10% जे लोक आहेत ना ते पाहतात आहे. एक तर त्यांचे फॅमिलीवाले आहेत, रिलेटिव्ह आहेत किंवा फॉलोअर्स आहेत, ते पाहतात आहे. आणि उरलेले अर्धा 1% जे आमच्यासारखे लोक आहेत, त्यांना विचारांना सबस्क्रायबर पाहिजेत. आणि तुम्ही साले साले सबस्क्रायबर करत नाही. माझे 25-26 वरती मी अडकले किती दिवस झाले. तुम्ही सबस्क्राईब करायला मागा ना. आणि असेच करून करून ते बिग बॉसवाले बिग बॉसला फक्त टीआरपी भेटते बास. बाकी ते कुत्र कोण बिग बॉस पाहत नाही. ही अशी गत आलेली बिग बॉसची.
बरं ठीक आहे, जाऊ द्या. जे होईल ते पाहिलं जाईल. पण सीझन फ्लॉप आहे 100%. आणि नॉमिनेशन बद्दल काय सांगू मी? कोण बाहेर जाते अख्ख्या गावाला माहिती, अख्ख्या शहराला माहिती, अख्ख्या महाराष्ट्राला कळाले कोण बाहेर जाणार आहे. नाही वाटत तुम्हाला ऐकायचं ना? ठीक आहे, उद्या मी सांगतो. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी 100% सांगणार. याच्या आधी मी 2 नावं घेतली होती. राधा पाटीलचं पण मी 2 दिवस आधी सांगितलं होती बाहेर जाणार. काल परवा पण मी सांगितलं होतं सोनिया राऊत बाहेर जाणार आणि ती बाहेर गेली. परवा म्हणजे शुक्रवारी सांगितलं होतं मी. ती गेलीच बाहेर. आता पण उद्या मी नाव सांगणार. ते जर नाही बाहेर गेलं तर नाव बदलेल मी. ओके? सो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि जमलं तर खरंच सबस्क्राईब करा. गरज आहे भाई, बाकी काही नाही. 500 करायचे आहेत मला, बाकी काही नाही. तेवढं बघा काय होतंय का, बाकी काही नाही. चलो बाय.